हॅलो. आज डी-मार्टला अचानकच निघालो होतो कारण सृष्टीला डी-मार्ट फिरायचं होतं आणि त्यांना आता लवकरच गावाकडे जायचं होतं. त्यामुळे मग दुपारीच भाऊजींना बोलवलं आणि डी-मार्टला जाण्यासाठी निघालो आणि आम्ही आधीच आवरून ठेवलं होतं. आणि बबड्याला जाता जाता रस्त्यामध्ये कोका दिसला. कोका म्हणजेच की डॉग. त्याची भाषा खूप वेगळी आहे आणि तो आत्ताशी 1.5 वर्षाचा आहे, पण सगळे शब्द असं स्पष्ट बोलतो. त्यानंतर मग आम्ही डी-मार्टमध्ये आलो आणि डायरेक्ट वरच्याच सेक्शनला आलो. घ्यायचं तर काय नव्हतं, ही ट्रॉली नुसती बबड्याला बसण्यासाठीच आम्ही घेतली होती आणि बबड्या त्याच्यामध्ये खूप छान बसला होता. त्यानंतर मग सृष्टीला चप्पल वगैरे काही घेतलं आणि इकडे मग गाड्यांच्या सेक्शनमध्ये आलो खेळण्यांच्या. तर मग बबड्याला ती गाडी खूप जास्त आवडली होती, पण तो काही गाड्या ठेवत नाही, लगेच मोडून तोडून टाकतो. त्यामुळे त्याला काही गाडी वगैरे घेतली नाही. आणि हे कप खूप सुंदर होते, चहा वगैरे पिण्यासाठी खूप छान होते. पण जेव्हा आमचं घर होईल तेव्हाच अशा भारी भारी वस्तू घ्यायच्या असंच ठरवलं. आणि मग कप वगैरे काही घेतले नाही, साधेच कप घेतले. आणि त्यानंतर मग काउंटरवरती आलो तर काउंटरवरती हे कपाचा बॉक्स फोडून दिला, कारण ते म्हणले की चेक वगैरे करून घ्या, परत घरी गेल्यावरती फुटलेले वगैरे निघतात. त्यामुळे मग चेक वगैरे करून घेतलं. सर्व सामान वगैरे घेतलं, रिक्षामध्ये ठेवलं आणि मग निघालो. आणि जाता जाता बबड्याचे पप्पा पण आम्हाला ब्लू रिजला भेटले, त्यामुळं मग त्यांनाही जरा भेटलो. आणि बबड्या खूप खुश झाला होता पप्पांना बघून. आणि मग बबड्याने तर रिक्षातून चप्पल पण खाली टाकली होती, तर एका व्यक्तीने ते आम्हाला आणून दिली. त्यानंतर मग भाऊजी म्हटले की तुम्हाला मॉल फिरवून आणतो, त्यामुळं मग मॉल फिरण्यासाठी निघालो होतो. तर इकडे मग आलो मॉलमध्ये आणि बबड्याने गाडीतच एक किंडर जॉय खाल्ला, कारण त्याला खूप जास्त भूक लागली होती. आणि झुडिओमध्ये आली होती, ही छोटीशी क्यूट अशी पर्स मला दिसली आणि मी त्याचाच एक व्हिडिओ घेतला. आणि बबड्या तर खूप जास्त एन्जॉय करतो कुठेही गेलं तरी. आणि त्यानंतर मग एक्सिलेटरवरती बसायला नंदूबाई आणि सृष्टी खूप घाबरत होत्या, कारण त्या पहिल्यांदाच बसत होत्या. माझा आवाज थोडा इग्नोर करा, कारण की मला सर्दी वगैरे झाली आहे. त्यानंतर मग कॉम्पास वगैरे आवडली नाही म्हणून आम्ही घेतली नाही आणि घरी जायला निघालो. तर भाऊजी सांगत होते की आम्ही इकडेच धंदा करत असतो, म्हणजे इकडेच दिवसभर रिक्षा वगैरे चालवतो, इकडल्या ट्रिपा वगैरे पडतात, त्यामुळं मग ते सांगत होते. आणि घरी जाता जाता संध्याकाळी फिश बनवायचं होतं, त्यामुळं मग संध्याकाळी मस्तपैकी फिश वगैरे घेतले, संध्याकाळी जेवण वगैरे केलं. आणि असा होता आजचा दिवस. चलो बाय बाय.